नमस्कार मंडळी, मी जागृती। कशा आहेत तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मी पण मस्त। चिनुजाज लाईफमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आम्ही 2 दिवसांपूर्वी फिरायला गेलो होतो आणि तिकडे आम्हाला आलेला अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जसं की शनिवारी रात्री आमचा प्लॅन झाला की फिरायला जायचं आहे, म्हणून सकाळी लवकर उठून नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो। माझ्या मामाच्या गावाच्या जवळच एक डोंगर आहे, तिथे जमनाई म्हणून एक धबधबा आहे। गावापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात वसलेली ठाकूरवाडी आणि तो धबधबा। कधी रसायनीमध्ये तुमचं येणं झालंच तर नक्की भेट द्या, पण पावसाळ्यात हां। आम्ही निघालो, सुरुवात केली चालायला। हिरवागार शालू नेसून नटलेला निसर्ग किती अप्रतिम। खूप दिवसातून घराबाहेर निसर्गाच्या सानिध्यात खूपच भारी वाटतं। दमलो या पावसाने घात केला, कारण आम्ही जसं चालायला सुरुवात केली तसा जो पाऊस लागला तो संध्याकाळचा कायम लागूनच राहिला। चिन्मयी पुढे तिच्या मावशीसोबत चालत होती। मी, मिस्टर आणि माझा मामा आम्ही तिघेजण हळूहळू चालत होतो, कारण मला चालण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी जास्त चालत नाही। कारण माझा अपघात झाल्या कारणाने मला जास्त चालता येत नाही, म्हणून आम्ही मागेच होतो, हळूहळू चालत होतो। थोड्या अंतरावर आम्ही पोहोचलो। पाणी काही थांबेना, म्हणून मी, माझे मिस्टर आणि चिन्मयी आम्ही तिघे मागे फिरून जायचा विचार केला। पण आमच्यासोबत जे सगळे होते त्यांनी प्रवास कंटिन्यू केला। आमचं नशीब चांगलं होतं म्हणून आम्ही परतीचा रस्ता धरला। आमच्यासोबत जे होते ते पुढे चालत राहिले। तर आत्ता मी जे सांगणार आहे ते तुम्ही नक्की ऐका, कारण मेन स्टोरी इकडूनच सुरू होत आहे। तर झालं असं की हे लोक पुढे गेले आणि हो, इथे तुम्हाला सांगू इच्छिते की तुमची मुलं 1, 2, 3 वर्षाचे असतील तर फिरायला पावसात जायचं असेल तुम्हाला त्यांच्यासोबत, त्यांना मजा करायची असेल किंवा तुम्हाला त्यांच्यासोबत मजा करायची असेल आणि पावसाळ्यात कुठे फिरायला न्यायचं असेल, तर पाऊस ज्यावेळी नसेल त्याचवेळी त्यांना बाहेर न्या। कारण पाऊस पडत असतो, वारा चालू असतो, त्यांना थंडी वगैरे लागते। म्हणून तुम्ही हे नक्की लक्षात ठेवा, पावसाळ्यामध्ये पाऊस थांबलेला ज्यावेळी असेल त्याचवेळी बाहेर फिरायला जा। आणि जो कुठला वॉटरफॉल तुम्ही ज्या वॉटरफॉलवर तुम्ही जात असाल तो जवळ असायला हवा, जास्त चालायला नाही पाहिजे, असं जवळ पाहिजे। हे सगळ्यांच्यासोबत आम्ही आलो होतो। हा माझा मामा आहे, ही त्याची बायको माझी मामी आणि त्यांची मुलं। ही माझी मामी, हे तिच्या शेजारचे आहेत। हे सगळे बघू शकता तुम्ही किती त्यांना मजा वाटत आहे जाताना। मी, चिन्मयी आणि माझे मिस्टर आम्ही इथूनच मागे फिरलो होतो। हा माझ्या मावशीचा मुलगा आहे आणि त्याचे मित्र आहेत काही सोबत। हा बघा, असा रस्ता आम्हाला क्रॉस करून जायचा होता। याच टायमाला चिन्मयी घाबरली होती, म्हणून मी आणि ते आम्ही मागे फिरलो होतो। तुम्ही बघू शकता कसा रस्ता क्रॉस करतात। याच ठिकाणी ह्यांना येतावेळी खूप पाणी भेटलं। धबधब्यावर पोचले, एन्जॉय केलं, पण येतावेळी ह्यांच्यासोबत एक दुर्घटना घडली। दुर्घटना नाही बोलता येणार, पण एक त्यांना वाईट अनुभव आला। हे सगळी एकत्र जी चालली होती त्यामधले सगळे 2-2, 3-3 असे ग्रुप झाले, सगळे वेगळे झाले। कोणालाच रस्ता समजेना, कुठे जायचं, काय करायचं काही कळत नव्हतं। आणि माझ्या मामाचा मुलगा जो ह्याच पाण्यातून थोडा वाहत गेला होता थोड्या अंतरावर। हे तर नशीब की त्यांच्यासोबत दुसरी मुलं होती, त्यांनी त्याला वाचवलं, असं झालं होतं। मी तुम्हाला इन डिटेल्समध्ये तर नाही सांगू शकत, पण झालं असंच होतं की तो वाहत गेला होता। हे बघा, हे आम्ही इथून रिटर्न निघालो होतो।
ह्या पाण्यामध्ये माझ्या मामाचा मुलगा वाहत गेला होता थोड्या अंतरावर. तर माझा मामा मामी हे दोघेही घाबरले होते, कारण तो वाहत होता. हे त्यांना आलेला अनुभव मी माझ्या शब्दात तर नाही मांडू शकत, पण मी एवढंच सांगू शकते की पावसाळी फिरायला जाताना पावसाचा अंदाज घेऊन बाहेर निघा आणि जास्त लांब फिरायला जाऊ नका. धबधबा वगैरे ठीक आहे, पण जास्ती लांबचं बघू नका. जवळ जे असेल त्यामध्येच तुम्ही फिरा. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज.